नमस्कार मित्रहो, आज आपण 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचे वाचन तसेच वस्तू आणि चित्रांच्या मदतीने आपण आज क्रमाने मोजायला शिकणार आहोत। पहिल्यांदा आपण 0 ते 9 पर्यंतच्या संख्या मोजूया। 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 असे एकूण 9 अंक आपण आता मोजून घेतले। आता अशाच पद्धतीने आपण विविध उदाहरणांचा सराव करूया। बघा, खालील लाल रंगाचे चेंडू क्रमाने मोज। तर किती चेंडू आहेत बघूया, 1 2 आणि 3। म्हणजे या स्क्रीनवर आपल्याला 3 लाल रंगाचे आपल्याला चेंडू दिसतील। अशाच पद्धतीने आपण वस्तू क्रमाने मोजू शकतो। आता अशाच पद्धतीचे आपण विविध उदाहरणे बघूया। खालील निळ्या रंगाचे चेंडू क्रमाने मोज। किती चेंडू आहेत तर 1 2 3 आणि 4 असे एकूण क्रमाने जर चेंडू मोजले तर किती चेंडू मिळतील आपल्याला, 4। म्हणजेच 4 आपल्याला क्रमाने मोजता येतील। अजून पुढील उदाहरण बघूया। लाल आणि निळ्या रंगाचे चेंडू क्रमाने मोज। आता दोन्ही रंगाचे चेंडू मोजायचे आहेत आपल्याला, 1 2 आणि 3। तर निळ्या रंगाचे 1 2 3 4 असे आपण आता एकूण क्रमाने मोजूया। 1 2 3 4 5 6 7 म्हणजेच एकूण क्रमाने चेंडू मोजल्यास 7 आपल्याला चेंडू दिसतील। अशा पद्धतीने आपण क्रमाने मोजून वस्तू मोजू शकतो। आपण अशाच पद्धतीने पुढील उदाहरण बघूया। आपल्याला माहित आहे की खाली दिलेले फुगे क्रमाने मोज आणि चौकटीत लिही। आपल्याला क्रमाने फुगे मोजायचे आहेत। आता मोजताना क्रमाने मोजूया। 1 2 3 4 आणि 5 असे एकूण आपल्याला किती फुगे दिसतील बरं, एकूण आपल्याला 5 फुगे आपल्याला दिसतील। आणि फुगे कोणत्या रंगाचे आहेत तर लाल रंगाचे आहेत। अशा पद्धतीने विविध वस्तू आणि चित्रांचा वापर करूया। पुढील उदाहरण बघूया मित्रांनो। खालील दिलेल्या फळामधून प्रत्येकी किती फळे आहेत ते मोजून लिही। खाली काही फळांची चित्र दिली आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे एकूण 9 या ठिकाणी फळं दिलेली आहेत। आपण या फळांचे आता थोडक्यात वर्गीकरण करूया आणि मोजूया। आता या ठिकाणी जे आपल्याला फळ येणार आहे ते फळांचं आपण वर्गीकरण करून मोजूया। तर सफरचंद या ठिकाणी किती वेळा आलेला आहे, 1 2 आणि 3 म्हणजेच सफरचंद या ठिकाणी 3 वेळा आलेला आहे। अशा पद्धतीने आपण दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून आपण मोजू शकतो। आता पुढील फळ बघूया। वरीलच फळांपैकी आपल्याला पुढील फळ बघायचं आहे। पुढील फळ आता बघूया कोणतं असणार आहे। या ठिकाणी पुढील फळ येणार आहे द्राक्षे। द्राक्षांचा संच या ठिकाणी किती वेळा आलेला आहे तर द्राक्षाचा संच या ठिकाणी 2 वेळा आलेला आहे। अशाच पद्धतीने निरीक्षण करून वर्गीकरण आपल्याला फळांचं करायचं आहे आणि क्रमाने लिहायचं आहे। आपण आता पुढील फळांकडे जाऊया। पुढील फळ असणार या ठिकाणी सांगा बघू कोणता फळ येणार आहे आता, छान। आता या ठिकाणी स्ट्रॉबेरी हे फळ येणार आहे। स्ट्रॉबेरी फळ आपण बघूया किती वेळा आलेला आहे, 1 2 आणि 3 म्हणजे स्ट्रॉबेरी हे 3 वेळा या ठिकाणी आलेला आहे। अशाच पद्धतीने आपण शेवटचं फळ राहिलेलं आहे। कोणतं फळ राहिलं आहे मित्रांनो, छान, शेवटचं फळ आहे संत्रा। तर संत्रा मित्रांनो किती वेळा आलेला आहे, संत्रा हा 1 वेळा या ठिकाणी आलेला आहे। अशाच पद्धतीने आपण पुढील उदाहरण बघूया। बघा मित्रांनो, नवीन उदाहरण आहे। खाली दिलेल्या लुडोवर लाल आणि काळ्या रंगाची किती टिंब आहेत ते मोजायची आहेत। आपल्याला माहित आहे लुडो खेळायला खूप आवडते आपल्याला। तर या लुडोवर वरच्या बाजूला लाल रंगाचा टिंब आहे आणि दोन्ही बाजूला काळ्या रंगाचे टिंब आहेत। आता वरील लुडोवरील लाल रंगाचे ठिपके किती आहेत तर मोजूया आपण। लाल रंगाचे फक्त एकच टिंब या ठिकाणी दिलेला आहे। तर काळ्या रंगाचे एकूण 5 टिंब या ठिकाणी दिलेलं आहे। तर अशाच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला वस्तू आणि चित्राचा वापर करून क्रमाने संख्या मोजता येतील। धन्यवाद।